आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी इच्छा असून सुद्धा तुमची मदत नाही करू शकतोय. अव त्या बाबांनी जे संकेत दिले होते ना ते समजा काही खरे ठरतंय. मालिनीच्या लग्नाचा योग जोरावर हाय. माझं ट्रान्सफर लेटर पुढच्या आठवड्यापर्यंत मिळेल. अरे वा, उमंग आहे ना, तो पुढच्या आठवड्यापासून परमनंटली इथे येणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. जिथे पण असाल लगेच बस पकडून घरी या. आणि हे जे मालिनीसाठी वर शोधण्याचं अभियान सुरू केलं आहे ना ते आता बस करा. अहो रामलीलासारखं नाटक करण्याची काय गरज आहे? अहो फोनवर बोलता बोलता इथपर्यंत आलात. सांगू नाही शकत मी आलो आहे म्हणून? आता माझं डोकं गरम करू नकोस. जा पाणी घेऊन ये, घसा सुकलाय. कोणी म्हटलं होतं की वरडात या? आणि हे सगळं काय उचलून आणलंय? माल पोहे आणलेत, अख्ख्या गावात वाट. अहो हे समजा जंगल उचलून आणलं आहे. आणि हा मिठाईचा डबा दिसत नाहीये का तुला? अगं डोळे फुटलेत तुझे. जा पाणी घेऊन ये. घ्या बाबा, पाणी घ्या. आणि ही मिठाई आणली आहे ना, ही पण खा. तुझ्या आईला समजाव जरा. तिच्या डोक्याचा पारा नेहमी चढलेलाच असतो. तर तुमचा कुठे लो असतो बाबा? तुम्ही आणि आई ना दोघे एक समान आहात. एवढ्या दिवसांपासून बाहेर होते, आईसोबत भांडण केलं नाही म्हणून तुमचं पोट नसेल भरलं, आणि आईचं पण नसेल भरलं म्हणून येताच सुरू झालात तुम्ही. पाणी घेतलं ना तुम्ही, आता डोकं देखील शांत करा. नाही तर घरचा नवीन सदस्य येऊन डोकं थंड करेल. नवीन सदस्य? हं, नवीन सदस्य कोण आहे? भेटवणार तुम्हाला. पण काही म्हणा, त्याची लक्षणं ना खूप चांगली आहेत. आणि त्यांच्या येण्याने ना मालिनीचं लग्न पण जमलं आहे. मालिनीचं लग्न ठरलं? कोणाशी? कुठे? अव असं समजा की साक्षात रामचंद्रजी आले आहेत आणि वचन देऊन गेलेत. तू उगाच कोडी घालू नकोस. सरळ सरळ सांग. मालिनी तूच सांग, नाहीतर यांचं डोकं अजून फिरेल. बाबा तो उमंग आहे ना, तो आता कलेक्टर बनलाय. आणि आईने त्याच्यासोबत माझ्या लग्नासाठी विचारलंय. ते काय आहे की उमंग कुमार हाय ना, तो कलेक्टर साहेब झाला आहे. तो अनुदामिनी सोबतच तर खेळायचा लहानपणी. त्याला जेवणासाठी बोलवायचं आहे. आता बरं झालं की तू पण आली आहेस. त्याला शहरी पद्धतीचं जेवण खाऊ घाल. मी तुम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट करायला आले. हे बघा, मला काही पंचपक्वान येत नाहीत म्हणून कोणताही चॉईस नाही चालणार. मी जे काही बनवेन माझ्या आवडीचं बनवेन आणि ते तुम्हाला खावं लागेल, स्तुती सुद्धा करावी लागेल. ठीक आहे. मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. हो काकी, बोला ना. मालिनी बद्दल तुझे काय विचार आहेत? माझ्यासाठी तू फक्त प्रपोज्ड स्थळ नाहीयेस. आता तर मी या नात्याला जगू लागलोय. मनातल्या मनातच तुझ्यासोबत लग्न करण्याचं डिसिजन घेऊन टाकलंय. अहो आता कशाला डोळ्यातून अश्रू गाळता? मिठाई खा आणि तोंड गोड करा. आता समजा ठीक झाला आहे. नाही, मी आधी शंकराच्या मंदिरात जाऊन येतो. माझा आता विश्वास बसला की देव गरिबांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही.
कधीच सोडत नाहीत. मी जातो. तू एक काम कर, अख्ख्या गावाचं तोंड गोड कर. 10 किलो लाडू आण आणि अख्ख्या गावात वाट. मी आता येतो हा बेटा. आम्ही चेतमा शोधू चेतमा आम्ही चेतमा शोधू चेतमा आम्ही चेत. हे घे, तोंड गोड कर आणि आवाजही गोड होईल. मी चांगलं नाही गात. नाही नाही, तू तर खूप चांगलं गातेस. मला चांगलं ऐकायची सवय नाहीये. माझा सूर खराब आहे. नाही नाही नाही, माझा कान खराब आहे. तू तर किती सुरात गातेस ना. माहितीये ताई, मी लहानपणी जेव्हा कोलकात्यामध्ये राहायची ना, तिथे माझा एक शेजारी होता. तो खूपच चांगला, एकदम चांगला सिंगर होता. त्याच ऐकून ऐकून मी पण शिकले. अच्छा, खूपच चांगलं. बिना गुरुचं ज्ञान असंच असतं. ताई, तुम्ही काय बोललात? नाही, हे घे, मिठाई खा आणि तोंड गोड कर. हे स्वीट स्वीट कोणत्या खुशीमध्ये? ते आज आई आणि बाबा खूप दिवसांनी आनंदाने खूप रडले म्हणून. आई आणि बाबा आनंदात रडले म्हणून तुम्ही मिठाई वाटताय? हो. आनंदात रोडले. इंदुमती, हाय, तू का रडतेस? मिठाई खा. बरं ताई, तुम्ही म्हणतात तर मी खाते. मी माझ्यासाठी घेतलं आणि हे माझ्या पालटूला मी देईन. तू तुझी घे, फक्त एक. बरं ताई. आणि स्वीट खाऊन चांगली तयार हो. आज तुला बाबांच्या समोर यायचंय. बाबांच्या समोर? मी एकटी नाही जाणार. पालटूला येऊ द्या. पालटू बोलला होता की बाबा खूप डेंजर आहेत, खूप रागवतात ते. मला या घरातून बाहेर काढतील, गावातून बाहेर काढतील तर. गप्प बस इंदुमती आणि तयार हो. आणि प्लीज तुझ्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाक की तुला कोणी या घरातून काढेल. बाबा आता मंदिरात गेलेत, थोड्या वेळाने येतील. आणि आपली ही जी नौटंकी आहे ना, ती थोडी कमी कर. बघा, तेव्हा वेगळ्याच सुरात बोलत असतेस. अगं, थोडी शांत सुशिक्षित सुनेसारखी राहत जा. समजलं? ठीक आहे ताई. ताई, मला आणखी एक मिठाई देणार? ते काय ना की मला मिष्टी खूपच आवडते. आणि तुमची ही जी गोड खाण्याची सवय आहे ना, ती काही चांगली नाहीये. तिलाही बदलून टाक. ठीक आहे ताई. मी थोड्या दिवसातच स्वतःला टोटली बदलून टाकेन. चांगलंय. जितक्या लवकर बदलशी तितकं चांगलंय. उशीर करशील तर मग तुला दिल्लीवाल्या तुझ्या घरी परत जावं लागेल. समजलं? हे मालिनी ताई तर मला प्रत्येक वेळेस मला एकदम हिटलर सारखी धमकी देते. काय ना काय तर मला करावंच लागेल. पालटूला येऊ दे. डिस्कस करेन मी या मॅटरवर. कारण की मी या घराची सून आहे. मला रिस्पेक्ट मिळालंच पाहिजे ना. बोल ना पालटूला, येऊ दे. लयच गरमची आहे. आरामात पिऊया ही. थंड करत करत पिऊया.
हां. हे तर मला माहिती आहे की देव साहेबांना ना नॅन्सीला माफ करणं लयच महागात पडणार आहे. हं. साहेब पण लय मोठे वेगळेच माणूस आहेत. समजतच नाही ते करत काय असतात. आयुष्यात पहिला माणूस मी असा बघितला जो स्वतःसाठीच खड्डा खोदतो. एक तर दुनियाभरची झंझट आहे, वरतून नोकरी सोडली. आता समजा दुसरी नोकरी कुठे मिळाली जरी तरी कंपनी एवढी चांगली थोडी भेटणार, भेटूच नाही शकत. कमाल आहे. आताही गरम आहे, मौसम थंड आणि चहा गरम. वाटतं कपातच टाकून टाकून प्यावी लागणार. पण मी का विचार करून आपल्या डोक्याची दही करायला लागलो या? मला काय करायचंय? विचार तर करावाच लागणार बेटा, विचार तर करावा लागणार पांडे. आता बाईसाहेबांचा विचार केला तर किती वाईट वाटतं. एकदम सीतासारख्या आहेत त्या. बाईसाहेबांनी काय नाही केलं या संसाराला चालवण्यासाठी. आम्हाला तर विश्वासच नाही वाटत की आजच्या जमान्यात पण देव अशी सुद्धा माणसं बनवतो. आणि ज्याला बनवलं तो पण तर बदलला. काय बजरंगबली, बोला की. अहो आम्ही काय चुकीचं बोलतोय का? बोला की. मला आजही लक्षात आहे जेव्हा मी पहिली वेळ बाईसाहेबांना आपल्या घरी घेऊन आलो होतो. असं वाटत होतं की साक्षात लक्ष्मीची पावलं घरात पडली आहेत. सगळे किती खुश होते. अहो या की बाईसाहेब, हा आहे साहेबांचा बंगला. या की बाईसाहेब या. एवढा मोठा बंगला कंपनीतर्फे मिळालाय. अहो काय आहे की साहेब जेव्हापासून कंपनीत आलेत ना, कंपनीने लय प्रगती केली आहे. ते काय की साहेबांमुळे ना 7 वर्षांनंतर आमचा पगार पण डबल झाला. या साहेब लय चांगलेत. बरं बाईसाहेब, आता मी निघतो. सकाळ परत येईन. आता माझी ड्युटी इकडेच आहे ना. तेव्हा तर आम्ही साहेबांना देव बनवलं होतं. पण आज काय समजतच नाहीये की मी आता साहेबांना काय समजावं. हे बजरंगबली, तुम्हीच सांगा की आता. माझ्या तर काहीच लक्षात येईना. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. मला सांगा की. मला काही समजतच नाहीये. मी काय बोलावं साहेबांना? कसं जावं बाईसाहेबांच्या समोर? अरे यार, आता तू मध्येच बजरंगबली, शंकरजी, रामजी यांना मध्ये घेऊ नको येऊस.
तसंही त्यांना खूप सारं काम आहे तुझा आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या व्यतिरिक्त. अच्छा चल मी फोन ठेवते. मी तुला नंतर फोन करते. घरात पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. बाय. पांडेजी, 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 पांडेजी. बोला बाईसाहेब. पांडेजी तुम्हाला काय झालंय? किती वेळा आवाज दिला मी तुम्हाला पण तुम्ही ऐकतच नाही. बाईसाहेब तसं झालं तर काहीच नाही. मी तर बस असंच काहीतरी विचार करत होतो. कसला विचार करत होता? आणि आजकाल ना या घरात सगळे विचारच करतायत आणि हे कसा आहे जो विचार न करता फटाफट करतच चाललाय. बाईसाहेब तुम्ही कोणाबद्दल बोलताय? पांडेजी तुम्ही कोणाचा विचार करत होतात? काय नाही, आम्ही तर बस असंच अपसेट झालो होतो. काय की आजकाल देवसाहेब जे करतायत ना ते व्यवस्थित नाही होते. अच्छा तर तुम्ही देवदादाचा विचार करत होतात. तसा आज पूर्ण दिवसभर तुम्ही दादासोबत होतात ना? होय होतो तर त्यांच्यासोबतच. अच्छा ठीक आहे. तर मग मला सांगा की पूर्ण दिवस देवदादा कुठे गेला होता? तुम्ही हे सगळं कशाला विचारताय? पांडेजी सांगा, क्वेश्चन वर क्वेश्चन नका विचारू. हे बघा मी तुम्हाला सांगून तर टाकेन पण तुम्ही राग नका मानू. हे बघा बाईसाहेब, साहेब पहिले गेले डॉक्टरांना भेटायला. तो डॉक्टर जो नॅन्सीचा उपचार करतो आणि त्यानंतर साहेब मला बोलले की चल आता छोट्या साहेबांजवळ चल. आणि छोट्या साहेबांच्या घराजवळ पोहोचलो मग बोले गाडी परत घेऊन चल. पुरे झालं आता. तसा देवदादा कुठे? अहो बाईसाहेब मी तर त्यांना घरीच घेऊन आलो होतो. पण घरात तर तो नाहीच आहे. असं कसं होऊ शकतं? घरातच असतील की. मनोआ, तू माझ्याबद्दल एवढं का विचारतेस? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तुझा आगाऊपणा आणि वेडेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. उत्तर देशील? तुझ्याशी बोलतोय. आगाऊपणा आणि वेळेपणा तुझाही वाढत चाललाय दादा. तोंड सांभाळून बोल, नाहीतर माझा हात उठेल.
कसली बघतोयस दादा? उचल ना हात, उचल हात. गपचूप आज जा तू. जाईन, पण माझी ही गोष्ट संपल्यानंतरच. ज्या नॅन्सीसाठी तू माझ्यावर हात उचलला होतास ना, त्या नॅन्सीने तुझ्या आयुष्यात आग लावलीये. तेच केलंस जे नॅन्सीला हवं होतं. आणि दादा, असं बिलकुल नको समजूस की अनुदामिनी वहिनीला तुझी गरज आहे. तिने सुद्धा तिच्या आयुष्यातून तुला काढून टाकलंय. आता सांग, तू ही साडी का नेसलीयस? देवनी मला माफ केलंय ना, तर असं वाटतंय की त्याने माझ्यामध्ये एक नवीन आयुष्य आणून दिलंय. मी खूप खुश आहे या सर्वांमुळे. म्हणूनच मी ही साडी नेसली. आणि अनुदामिनी सुद्धा साडीच नेसते ना.